शेतकऱ्याकडनं तेवढ्याच चुका होत आहे. टोमॅटो पिकाची ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे हा पाऊस झाल्यानंतर जे झाड बादळ धरणार आहे ते बादळ पुरेसं धरणार नाही. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सुनील गुरगुडे, कृषी सल्लागार. आपण आज टोमॅटो पिकाबद्दल माहिती घेणार आहे. टोमॅटो पिकाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याकडं टोमॅटो पिकाचे सल्लागार, खूप चांगला अनुभव त्यांचं त्यामध्ये खूप चांगलं काम पण आहे. तर आपल्याकडे आमचे मित्र श्री कृष्णा मधुकर आवारे हे सर आलेले, ते BSc ॲग्री झालेले आहेत. तर त्यांच्याकडे आपण आज मार्केटमध्ये तांबटे पिकाची लागवड खूप प्रमाणात होत आहे. त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या पद्धतीने तांबट्याची लागवड केली पाहिजे, त्याबद्दल आपण सरांकडनं काही माहिती घेणार आहे. तर सर, आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की तांबट्याची लागवड करत असताना त्याचं अंतर किती पाहिजे, आपल्या लागवडीचं अंतर किती पाहिजे, बेडचं अंतर कसं पाहिजे. कारण या दोन गोष्टी फार महत्वाच्या पुढचं नियोजन असतं. कारण हे जर चुकलं, अंतर जर चुकलं, लागवडीचं अंतर किंवा बेडचं अंतर चुकलं, तर पुढं 50-60% शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. तर त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. तर बोला सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा की ज्यावेळेस आपण टोमॅटो पिकाचे किंवा इव्हन कुठल्याही पिकाचे ज्यावेळेस आपण बेडवरती प्लॅन करत असतो त्या ठिकाणी आपल्याला बेड ही कन्सेप्ट अशी आहे की मुळात शेतामध्ये पाणी साचणं असेल, इव्हन तुमचा सरीवरंबा ही कन्सेप्ट आपण सोडून बेडकडे जातोय. तर त्या ठिकाणी बेडचे प्लॅनिंग करत असताना योग्य रचना असायला हवी. मग ती रचना कशी, तर त्यातील बघा बेडचं स्ट्रक्चर हे साधारणपणे ड्रीपची जी मधली लॅटरल असते त्या लॅटरलच्या दोन्ही साईडने साधारणपणे 1.5 फूट लॅटरलच्या त्या साईडनी 1.5 फूट या साईडनी असे बेडचं पूर्णपणे स्ट्रक्चर असायला हवं, जेणेकरून बेडची जी काही रुंदी आहे ती आपण जर बघितली तर साधारणपणे 3-3.5 फुटाची असायला हवी. आपण आता बघतोय की अनेक शेतकरी बंधू बेड मधील अंतर 4-4.5-5 फुटापर्यंत देखील ठेवतात. मात्र मुळात बेडची रचना किंवा बेडचे अंतर मुळात 3 फूट 3.5 फूट आहे का, हा फार मोठा प्रश्न पडत असतो. कारण ज्यावेळेस बेड ही कन्सेप्ट आली, कारण पारंपरिक शेतीनंतर आपण ज्यावेळेस बघतोय की भरपूर दिवसापासून बेड ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आहेत, मात्र बेडचे प्लॅन करत असताना शेतकऱ्याकडनं तेवढ्याच चुका होत आहे ज्या चुका आपल्याकडून पारंपरिक पद्धतीमध्ये देखील होत होत्या. आता तसं बघितलं तर बेड तयार करत असताना आपण ज्यावेळेस बेडची रचना करत असतो ती बेडची जी हाईट आहे साधारणपणे 11 ते 12 इंच. जर तुमची जमीन शरवट मुरमाट असेल, तर जर काळी जमीन असेल, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल, तर तिथे बेडची हाईट साधारणपणे 15 इंचापर्यंत देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे 11 इंचापासून तर तुम्ही 15 इंचापर्यंत तिथे जाऊ शकता बेडच्या हाईटला. रुंदी मी सांगितली साधारणपणे 3-3.5 फुटापर्यंत रुंदीला जा. लांबीचा विषय राहिलेला आहे की जी काय लांबी आहे, टोमॅटो पिकामध्ये अभ्यास करत असताना तुमचं क्षेत्रफळ किंवा तुमचं क्षेत्र कसं आहे त्यावरती तुमच्या टोमॅटो पिकाची लांबी ही अवलंबून असते. आपण लांबी बघितली, रुंदी बघितली व हाईट देखील बघितली. सर्वात महत्वाचं म्हणजे टोमॅटो पिकाचे प्लॅन करत असताना आपल्याला माहिती आहे की साधारणपणे सोटमुळा टाईप प्रायमरी रूट येत असते, नंतर मायक्रो रूट सिस्टीम टोमॅटो पिकाला असते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. जितका आपण तुम्ही बेडच्या रूट सिस्टीमला ज्यावेळेस जेवढी जागा देणार आहे, जेवढा स्पेस देणार आहे, तितकं ते झाड वेल ग्रोथ आपल्याला टोमॅटो पिकाचं झालेलं बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे प्लॅनिंग करत असताना, प्री प्लॅन करत असताना बेड स्ट्रक्चर मध्ये तरी पूर्णपणे काळजीपूर्वक ज्या मी मुद्दे सांगितले आहे ते मुद्दे जर तुम्ही अवलोकन केले तर 100% तुम्हाला, जर बेड व्यवस्थित असेल, मुळांद्वारे अपटेक चार्ट चांगला असेल, तर तुम्हाला किडी रोग किंवा इव्हन काही डिफिशियन्सी असेल न्यूट्रिशनची ती देखील आपल्याला बघायला भेटणार नाही, कारण ती वेल ग्रोथ त्या प्रकारे झालेली दिसेल. सर, आता तुम्ही सांगितलं तरी पण याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्याचा पुढील प्रश्न आहे. तर लागवड किती अंतरावर करायला पाहिजे, बेड किती अंतरावर पाहिजे? म्हणजे काही शेतकरी 4 फुटावर करतात, काही 6 फुटावर करतात, काही 8 फुटावरती करतात. तर याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल सर? अगदी सुंदर प्रश्न आहे. बघा, टोमॅटो पिकाचे ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे 2 ओळीतील अंतर. अनेक शेतकरी बंधू आपण असे बघतोय की साधारणपणे 4 फूट अंतर, 4.5 फूट अंतर, 5 फूट अंतर हे घेत आहे. पण टोमॅटो पिकाचं जर तुम्हाला दीर्घ काळ जर लाईफ सायकल चालवायची असेल, उत्पादन चांगलं जर घ्यायचं असेल, तर 5.5 फूट हे टोमॅटो पिकाचे अगदी योग्य अंतर आहे. त्यात पण महत्वाचे काय मुद्दे आहेत, जसे की तुमचं क्षेत्र पूर्व पश्चिम जर असेल तर तुम्ही प्लॅनिंग करत असताना 2 फुटावरती स्ट्रेट लाईनची करा, जेणेकरून सरळ लाईन मध्ये तिथे पण बेड स्ट्रक्चर जसं सांगितलं त्या पद्धतीने करा. साधारणपणे 2 बेड मधील अंतर 5.5 फूट
आणि प्लांटेशन करत असताना स्ट्रेट लाईन म्हणजे एकाच लाईनीमध्ये. पण ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे उत्तर दक्षिण आहे किंवा बेड पाडण्याची जी काही रचना आहे ती उत्तर दक्षिण आहे, तर त्या ठिकाणी प्लांटेशन करत असताना 5.5 फूट अंतर असू द्या बेडमधील. मात्र जे काही लागवड आहे झाडांमधील अंतर आहे ते झिगझॅग 2 फुटावरती प्लॅनिंग करा, जेणेकरून ज्यावेळेस आपण बघतोय की महाराष्ट्रातली जे हवेचं स्ट्रक्चर आहे, जी हवा आहे ती आपल्याला पूर्व पश्चिम बघायला भेटते. त्या कारणामुळे आपल्याला झिगझॅग प्लॅनिंग केल्यामुळे जो काही टोमॅटो पिकाची स्ट्रेट लाईन मध्ये लावल्यानंतर जी ताटी तयार होत असते ती ताटी होणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय बघायला भेटेल की जी काही पाऊस होणार आहे किंवा पाऊस झाल्यानंतर जे झाड बादळ धरणार आहे ते बादळ पुरेसं धरणार नाही, बादळ झटकून जाईल. विपरीत त्याचा चांगला परिणाम आपल्याला असा बघायला भेटेल की कुठेही करपा रोगाचा अटॅक आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये कमी झालेला दिसून येते. त्यामुळे असे तुम्ही प्लॅन करू शकता. मात्र जे शेतकरी बंधूंचे बागाचे स्ट्रक्चर आहे, तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी द्राक्ष बाग किंवा 9 फूट ही कन्सेप्ट पुढे आता सध्या तरी चाललेली आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बेडचे प्लॅनिंग करत असताना जे काही ट्रॅक्टरचं चाक आहे किंवा आपला मागचा स्प्रेचा जो गाडा असतो त्या गाड्याचं जे चाक आहे तेवढे स्पेसिंग फक्त मध्ये ठेवा, बाकी पूर्णपणे बेड तयार करा. डाळिंबामध्ये अभ्यास करत असताना अनेक शेतकरी बंधूंना मी सांगतोय की जोपर्यंत साधारणपणे डाळिंबाचं अंतर आपल्याला माहिती की 12 फूट 9 फूट हे अंतर आहे. जर तुम्हाला तुमच्या पिकाचा डाळिंब पिकामध्ये किंवा इव्हन कुठल्याही पिकामध्ये टोमॅटोमध्ये जर आपण बघतोय तर वर्क जर कमी करायची असेल तर बेड स्ट्रक्चर जितकं रुंदावता येईल आणि जितकी हाईट प्रॉपर घेता येईल तितकं आपल्याला योग्य असेल. ही काळजी नक्की घ्या. सर खूप छान माहिती सांगितली. तसं आमचा शेतकऱ्यांचा अजून एक असा प्रश्न आहे का आता बऱ्यापैकी द्राक्ष बाग लोक शेतकऱ्यांनी तोडले, तर त्या ठिकाणी लागवड करत असताना शेतकरी बंधू असं नाही का 9 फुटावरती ती लागवड असते, पण त्या शेतकरी काय करतात एका बेडवरती 2 लागवडी करतात, तर मग ती किती योग्य आहे सर? कुठल्याही पिकाला प्लांट स्पेसिंग म्हणजे आपण म्हणतो म्हणजे 1 एकरामध्ये योग्य रोपे ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. मात्र जे झुडूप वर्गीय पिके आहे, टोमॅटो आपल्याला माहिती आहे झुडूप वर्गीय पिकामध्ये येतं, हे त्याच्या विपरीत काम करत असतात, या कन्सेप्टच्या विपरीत काम करत असतात. सोप्या पद्धतीत सांगतो, प्लांट स्पेसिंग घेत असताना जर आपण बघितलं 1 एकरामध्ये ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतोय तर तिथे आपली साधारणपणे 4,500 ते 5,000 किंवा 5200 रुपये 1 एकरामध्ये बसत असतात. जर आपण 9 फुटावरती किंवा 9 फूट अंतर धरून जर आपण प्लॅनिंग जर केलं तर तिथं साधारणपणे 3600 रुपये एका एकरामध्ये बसतायला भेटतात. पण टनेजवरती त्या रोपाचा काय फायदा होतो का नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न असायला हवा. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे टनेजवरती त्याचा फायदा होत नाही, कारण ज्या वेळेस तुम्ही झाडाला एक स्पेसिंग जास्त येत आहे, 2 ओळीतील अंतर ज्यावेळेस जास्त येत आहे त्यावेळेस ते झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वरती चांगल्या स्वरूपात जात असतं, वाढ चांगल्या स्वरूपाची होत असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्पादन जसं आपलं स्पेसिंग कमी करून भेटतंय साधारणपणे 5 फुटावरती जसं स्पेसिंग वरती उत्पादन भेटतंय त्याच प्रकारचं स्पेसिंग आपल्याला 9 फुटावरती भेटत असतं. चांगली माहिती दिली सर. आता ह्या मागील 2-1 वर्षापासून नवीन कन्सेप्ट मार्केटमध्ये आली, त्यामध्ये ग्राफ्टिंग लागवडीची. तर ग्राफ्टिंग लागवडीबद्दल बरेच लोकांची शंका आहे, काही भीती आहे, आणि ती लागवड कशी करायला पाहिजे, कारण तो पेस आहे ना जो 6 महिन्याचं ती लागवड असते, 6 महिन्यापर्यंत तो उत्पादन तुमचं चालत असतं. त्यासाठी किती अंतर पाहिजे, कारण त्यामध्ये बरेचसे भ्रम आहे शेतकऱ्यांना, किंवा काही काही शेतकरी असे म्हणतात की आमच्याकडे काही डम्पिंग होत नाही, मग आम्ही काही ते ग्राफ्टिंग लावणार नाही. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमच्या शेतकऱ्यांना अशी पण माहिती द्यावी सर. फार सुंदर प्रश्न आहे सर. बघा, ग्राफ्टिंग ही कन्सेप्ट ज्यावेळेस मार्केटमध्ये आली त्यावेळेस तिचा मेनली मोटिव्ह होता तो म्हणजे डम्पिंग. कारण ज्या ज्या ठिकाणी डम्पिंग होत होती त्याच ठिकाणी फार्मर मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करीत होते. ज्या जमिनीचा पीएच साधारणपणे ऍसिडिक आहे म्हणजे साधारणपणे 6.5च्या खाली त्या जमिनीमध्ये डम्पिंगची समस्या फार मोठ्या प्रमाणात येत असते. तिथे तुमचा फिजरियम असेल, लिथियम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही जमिनीमध्ये असलेल्या लाखो बुरशी आहेत ज्या हानिकारक असतील किंवा युजफुल असतील त्या झाडावरती इम्पॅक्ट जसा त्यांची उपजीविका करण्यासाठी करत असतात. ज्यावेळेस ग्राफ्टिंग कन्सेप्ट आली मेनली ही विल्ट वरती, जो काही फ्युजेरियम आणि पिथियम विल्ट आहे याच्यावरती चालत होती. पण ज्यावेळेस आपण उत्पादनाच्या दृष्टीने बघतोय तर ज्यावेळेस प्लॅनिंग केल्यानंतरून साधारणपणे पूर्ण क्रॉप ड्युरेशन हा साधारणपणे 6 महिन्यापर्यंत देखील आहे. आणि एवढा जास्त ड्युरेशन असल्यामुळे अनेक शेतकरी बंधू त्या कन्सेप्टकडे होत आहे. योग्य आहे, मात्र स्पेसिंग घेत असताना स्पेसिंग साधारणपणे 8.5 फुटाच्या वरती तरी ग्राफ्टिंग टोमॅटोला ठेवणं गरजेचं आहे. का? कारण आपण बघितलं मागच्याच कन्सेप्ट मध्ये की जेवढा आपण प्लांटचं जे काय रो मधील डिस्टन्स इन्क्रीज करतोय तेवढा त्या
पिकाचा ड्युरेशन ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतोय आणि तिथं त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्पादन देखील चांगलं बघायला भेटतंय. त्याच्यामुळे ग्राफ्टिंग ही कन्सेप्ट इव्हन सर्व शेतकऱ्यांनी केली तरी हरकत नाही. जर बाजारभावामध्ये आपल्याला कंटिन्युअसली प्रोडक्शन जर जायला पाहिजे असेल, अशी शेतकऱ्याची इच्छा असेल, तर 100% ग्राफ्टिंगकडे जाणं गरजेचं आहे. ग्राफ्टिंगचं असं होत नाही की पहिल्याच 2 फ्लशमध्ये किंवा 3 फ्लशमध्ये फार असा माल निघून गेला. नॅचरली तिथे जो झाडाचा किपिंग क्वालिटी असेल किंवा जी काय मॅच्युरिटी आहे ती स्लोली येत चालते आणि त्याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये कंटिन्युअसली आपला माल जात असतो आणि त्याचाच फायदा शेतकऱ्याला भेटतो. साधारणपणे 2-3 खोड्यामध्ये देखील चांगला बाजारभाव जर भेटला तर तिथे उत्पादन चांगलं मिळते. कारण हा ग्राफ्टिंगचे तांबटे हे 6 महिने चालतात. 6 महिन्यामध्ये एखादा महिना जर तांबट्याला चांगलं मार्केट मिळालं तर शेतकरी बंधूंना तिथे खूप चांगल्या प्रमाणात पैसे होतात. असं आपल्या 2-3 वर्षापासून असं लक्षात निदर्शनास आलंय. बरं. तर शेतकरी बंधूंचा असा एक प्रश्न आहे का, ज्यावेळेस तुम्ही लागवड जवळ करता किंवा लांब करता त्याच्यामुळे तुमचा नंबर ऑफ स्प्रे कमी होता का जास्त होता, असं शेतकरी बंधूंचा एक प्रश्न आहे. त्याबद्दल काय माहिती द्याल सर? ज्यावेळेस आपण बेड प्लॅन करत असताना स्पेसिंग वाढवतोय त्या ठिकाणी 100% आपले स्प्रे हे कमी होत असतात. का? कारण मी सांगितलं की निसर्गाच्या जो काही तुमचा खराब बघितला फ्लो की झाड जे आहे टोमॅटोचं हे झुडूप प्रमाणामध्ये वाढतं आणि त्याला पानाची जी काही संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात असते. पाणी ही फार जास्त असतात. पाऊस पडल्यानंतर जर झाडाने बादड मोठ्या प्रमाणात जर धरलं तर 100% तिथे आपल्याला स्प्रे वाढवायला लागतात. जर त्याच उलट आपण जर बघितलं स्पेसिंग वाढवलेलं आहे, बादड पण झाड धरतंय, पण साधारणपणे जर 1 ते 1.5 तासाचा जर अभ्यास केला तर त्या झाडावरती बादड हे पूर्णपणे झटकलं जातं. जी काय हार्मफुल फंगस असतील, तुमचा अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल, इव्हन तुमचा गेरवा असेल, करपा असेल, यासारख्या रोगांवरती जो काही पूर्णपणे त्याला लाईफ सायकल स्पेंड करण्यासाठी जो वेळ पाहिजे असतो किंवा ते फेवरेबल क्लायमेट पाहिजे असतो ते भेटत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला किडी रोगाचा परिणाम तिथे कमी बघायला भेटतो आणि नंबर ऑफ स्प्रे नॅचरली तिथे कमी होतात. आपण जे केलेले स्प्रे सुद्धा त्याला सुद्धा कव्हरेज चांगलं मिळतं. प्रॉपर कव्हरेज. कारण की ज्यावेळेस तुम्ही गर्दी कराल तिथं कव्हरेज मिळत नाही आणि ते फंगस मग तिथं डेव्हलप होत राहतं आणि पाणी लवकर न सुकल्यामुळे तिथली आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढली की तिथं रोगाचा प्रादुर्भाव आपला होऊन जातो. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहेत. तर असंच मित्रांनो, आपण पुढच्या आज हा व्हिडिओ घेतला, आपण परत ह्याच पुढचा सब्जेक्ट आपण घेऊन येऊ आणि सर पण आपल्याला असेच मार्गदर्शन करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. तर शेतकरी बंधूंनो नमस्कार, धन्यवाद.